हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहता हा आहे थिबा पॅलेस आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान. तर पहिला आम्ही गेलो थिबा पॅलेस. थिबा पॅलेस हा रत्नागिरीतील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचं ठिकाण आहे. हा पॅलेस बर्माचे त्याचबरोबर त्याचं नाव म्यानमार आणि ब्रह्मदेश असं सुद्धा होतं. तर त्या देशाचे शेवटचे राजा थिबा यांना कैदीत ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा जो पॅलेस आहे त्याला नाव दिलेलं आहे थिबा पॅलेस. राजा थिबाची कहाणी अशी आहे की 1885मध्ये ब्रिटिशांनी बर्मा राज्य जे आहे ते जिंकले आणि राजा थिबा व त्यांच्या कुटुंबाला भारतात आणले. रत्नागिरी हा शांत समुद्री किनारी शहर असल्यामुळे त्यांना तेथे नजरकैदेत ठेवण्यात आले. 1985 ते 1916 या काळात त्यांना इथे ठेवण्यात आले. थिबा पॅलेसचे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पांढऱ्या रंगाचा युरोपियन शैलीतील हा खूप छान असा देखणा पॅलेस आहे. मोठे दरवाजे, कमानी, सुंदर खिडक्या आणि प्रशस्त सभागृह हे त्याचे आकर्षक आहे. पॅलेसच्या परिसरात थिबा राजा, त्यांचा पुतळा आणि त्यांचे ऐतिहासिक फोटोसुद्धा पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर थिबा राजा यांनी आयुष्याची शेवटची काही वर्ष होती ती या पॅलेसमध्ये घालवली. आजही त्यांच्या काही तिथे वस्तू, फोटो, इतिहास सांगणारी माहिती इथे जपून ठेवलेली आहे. रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांसाठी हा मस्ट व्हिजिट असा स्पॉट मानला जातो. आणि हा जो पॅलेस आहे त्याची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5 आणि इथे तिकीट फक्त पर पर्सन 10 रुपीज इतकं आहे. आणि सोमवारी थिबा पॅलेस जो आहे तो बंद असतो इथे. आणि थिबा पॅलेस ॲक्च्युली बघायला गेलं तर तो खूप डार्क रेड कलरमध्ये आहे. पण आम्हाला वाटलं की ते कलर गेलेला आहे, पण ॲक्च्युली इथे 3D शो होतात त्याच्यासाठी थिबा पॅलेसचा कलर जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे. तर इथे थोडीशी मी इन्क्वायरी केली तर मला तसं कळलं. नाहीतर थिबा पॅलेसचा जो कलर आहे तो ॲक्च्युअल रेड कलर असा आहे. तर आम्ही ते दुपारच्या नंतरच आलो होतो. बघायला तसं बरंच काही होतं. ॲक्च्युली मला शूट करायला आतमध्ये अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे जास्त काही शूट करायला मिळालं नाही. आणि दुपारची वेळ होती, मग आम्ही थोडंफार फिरलो, फ्रेश वगैरे झालो. इकडे वॉशरूमसुद्धा आहे. फ्रेश झालो त्याच्यानंतर थोडंसं आम्ही कोन आईस्क्रीम खाल्ला सर्वांनी. एकदम खूप छान चिल वाटत होतं. गरमी खूप होती ॲक्च्युली. आणि त्याचबरोबर यानंतर आम्हाला जायचं होतं लोकमान्य टिळक त्यांचं जे जन्मस्थान आहे तिथे आम्ही जाणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर गणपतीपुळ्याला येताय तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा थिबा पॅलेस. या ठिकाणी खूप छान आहे. स्टोरी वगैरे पण आहे आतमध्ये लावलेली आणि त्यांची एक फ्रेम आहे. त्याचबरोबर पुराणे काळातले काही भांडी आहेत आणि बरंच असं काही आहे बघण्यासारखं. तर फ्रेंड्स, नक्की व्हिजिट करा या प्लेसला. काय खाते? कोण खाते आईस्क्रीम? फ्रेंड्स, त्यानंतर आम्ही आलो लोकमान्य टिळक जन्मस्थान जे आहे बर्थ प्लेस तिथे आलो. तर आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या स्वतंत्र लढ्यातील अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थळाबद्दलची संपूर्ण माहिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखलगाव तेलियान गल्ली येथे झाला. हे घर आकाराने साधे पण पारंपरिक कोकणी वास्तुशैलीचे उदाहरण आहे. घरातल्या आजूबाजूला छान शांतता, निसर्गरम्य वातावरण
अरुंद गल्ल्या आणि जुने कोकणी घरांचा परिसर दिसतो. अगदी आजूबाजूला जुने जसे वाडे असायचे तशाच पद्धतीचे सगळे घरं आहेत आणि लोकमान्य टिळकांचं घरसुद्धा जे आहे ते वाडे जसे होते तशाच पद्धतीचे आहे. छान आणि म्हणजे जुन्या कोकणी घराचे मूळ स्वरूप जसं बोलतात, मातीची भिंत, लाकडी खांब, उघडा अंगण भाग, आतील खोल्या ज्या आहेत त्या पारंपरिक पद्धतीने ठेवलेल्या. त्याचबरोबर त्यांचे बालपणचे फोटो, घरातील वापरातील जुने लाकडी फर्निचर असे बरेच काही गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या. तर फ्रेंड्स इथे आल्याच्या नंतर खिडक्या वगैरे आणि लाईट्सची बटन, इवन लाईटचे बटन, दरवाजांच्या कडा वगैरे अगदी जुन्या पद्धतीच्याच होत्या. तशा अगदी व्यवस्थित सर्व सांभाळून ठेवलेलं आहे आणि छान निगा राखलेली आहे या वाड्याची. बाहेर त्यांच्या बॅक साईडला असं मोकळा असा परिसर आहे. बॅक साईड आहे ही, तर तुम्ही पाहू शकता. छान सुंदर असा वाडा आहे, अगदी सुंदर वाडा आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर राईट साईडला जिना होता लाकडी, जो बंद केलेला होता, तिथे अलाउड नव्हतं जायला. तर इथे पाहू शकता, हा जो आहे हा जिना आहे वरती आणि आजूबाजूला त्याच प्रकारची घरं इथे पाहायला मिळतील. सुंदर असे छान आणि जुन्या पद्धतीचे वाडे इथे होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एक छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.